तर आपल्याला आधार सेटिंग चेंज करता येईल का? हो, आपण खूप सोप्या पद्धतीने तुमच्या मोबाईलवरच तुम्ही आधारची सेटिंग चेंज करू शकता, डीबीटी चेंज करू शकता. जर एखादं अकाउंट बंद पडलेलं असतं आणि नेमकं त्याच अकाउंटला आपली डीबीटी लिंक झालेली असते, म्हणजे गव्हर्नमेंटकडून येणारा पैसा नेमका त्याच अकाउंटला जात असतो, तर ते बँक सेटिंग चेंज करण्यासाठी आपण एक छोटासा व्हिडिओ बनवत होतो. सर्वप्रथम गुगलला NCPI अशा प्रकारे आपल्याला साईट सर्च करून घ्यायची आहे. ओपन झाल्याच्या नंतर पहिल्याच साईटला आपल्याला ओपन करून घ्यायचं आहे. खाली स्क्रोल केल्यानंतर कंझ्युमर या ऑप्शनवरती क्लिक करून भारत आधार सीडिंगवरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे डॅशबोर्ड ओपन झाल्याच्या नंतर आधार सीडिंग आणि सीडिंग या पर्यायावरती आपल्याला क्लिक करून आपल्याला या ठिकाणी आपला आधार नंबर एंटर सीडिंग या पर्यायाला क्लिक केल्याच्या नंतर आधार कुठल्या बँकेला सीडिंग करायचं आहे ती बँक आपल्याला सिलेक्ट करून घ्यायची आहे. पुढे 3 पर्याय दिसतील: फ्रेश सीडिंग, मूव्हमेंट सेम बँक विथ अनदर बँक आणि मूव्हमेंट फ्रॉम अदर बँक. तर आपल्याला मूव्हमेंट फ्रॉम अदर बँक या पर्यायावरती क्लिक करून घ्यायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी आपला अकाउंट नंबर एंटर करून घ्यायचा आहे. बाय सबमिटिंग या पर्यायावरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला कॅप्चा फिल करून घ्यायचा आहे. सबमिट केल्याच्या नंतर आपल्याला परत एक पॉपअप येईल आणि तिथे ॲग्री अँड कंटिन्यू करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरती एक OTP येईल. कन्फर्म या बटनावर क्लिक केल्याच्या नंतर परत एकदा आपल्याला कन्फर्म असा मेसेज येईल. तिथे आपल्याला दाखवण्यात येईल की आधी आपल्या कोणत्या बँकेला आधार सीडिंग होती आणि त्यानंतर प्रोसेस केल्याच्या नंतर आपल्याला स्टेट बँक ऑफ इंडिया किंवा तुमची जी काही बँक असेल त्या बँकेला आधार ऑटोमॅटिक सीडिंग होऊन जाणार आहे. धन्यवाद.